सगळ्यांना आमच्या कमिटीच्या वतीनं खूप खूप विनंती की आपण या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी यायचंय. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल कमिटीच्या वतीने. जाऊया सामन्याकडे. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकन बॅट्समॅन नेम. अर्धापूरच्या संघाला विनंती आहे एक्स्ट्रा खेळाडू कॉमेडी बॉक्सकडे यावं. अक्षय, शशांक आणि अक्षय स्ट्राइक वर असेल अक्षय. इस बीच सीनिंग की पहली गेंद लेकर पवन अपनी टीम के लिए. स्विच हिट यहां पर अक्षय के बल्ले से गेंद बॉलिंग बाहर. 4 रन के लिए काफी अच्छी बल्लेबाजी. पहले गेंद पर 4 रन हासिल किया यहां पर अपनी टीम के लिए. करेंगे अक्षय. बहुत ही अच्छी तरह से यहां पर खेल दिया है. गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई. 1 बाउंस 4 रन. बहुत ही अच्छी बल्लेबाजी यहां पर अक्षय के बल्ले से. बाजी करते हुए यहाँ पर आप अक्षय अपनी टीम के लिए पहली 2 गेंदों पर 2 चौकार हासिल किया है. इस बीच अगली गेंद के लिए फील्ड में तब्दीली करते हुए पवन. पिछले मैच में काफी अच्छी तरह से गेंदबाजी की थी पवन ने. दूसरी छोर से उनको अच्छी साथ नहीं मिली थी. इसकी बदौलत मैच को हारना पड़ा था उदगीर की टीम को. अगली गेंद पवन. बहुत ही अच्छी शॉट यहां पर अक्षय की गेंद बल्ले से. लगातार तीसरा चौकार यहां पर. फिर से यहां पर उठाकर खेल दिया है. कोई खिलाड़ी मौजूद नहीं. गेंद 1 बाउंस 4 रन. गेंदबाज पर ग्राउंड के हर एक दिशा में शॉट्स खेलते हुए काफी अच्छी बल्लेबाजी का नजारा उनके बल्ले से. अगली गेंद के लिए तैयार अक्षय. फिर से एक बहुत ही बढ़िया लाजवाब शॉट और गेंद
गेंद, लगातार 6 चौके मारने का रिकॉर्ड इस ग्राउंड पर कर सकते हैं अक्षय। देखते हैं अगली गेंद पवन द्वारा, फिर से यहां पर योसिफ खेलने की कोशिश, कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच में। ओवर के बाद स्कोर पहुंचा 20 रन। दूसरी ओवर लेकर अपनी टीम के लिए राज अपने बॉलिंग मार्क पर तैयार। देखते हैं किस तरह की गेंदबाजी करेंगे। वापसी करनी पड़ेगी यहाँ पर उदगीर की टीम को। दोनों ही टीमों के लिए काफी महत्वपूर्ण ये मैच। जो भी टीम यहाँ पर इस मैच हारेगी वो लगभग घर का रास्ता तय करेगी। और यहाँ पर एक अजीब और गरीब शॉट यहाँ पर शशांक के बल्ले से, गेंद बाउंड्री लाइन की तरफ, 4 रन। चौकों की बरसात होती हुई यहाँ पर दोनों ही बल्लेबाज द्वारा। और यहाँ पर पहले विकेट का पतन, पहला झटका अर्दापुर टीम के लिए शशांक के। विकेट के बाद यहाँ पर बल्लेबाजी के लिए लेफ्ट हैंडेड बैट्समैन सोमनाथ। देखते हैं किस तरह की बल्लेबाजी करेंगे। अच्छी गेंद, यॉर्कर लेंथ की जड़ में डाली हुई गेंद यहाँ पर। देखते हैं कितने रन दौड़ पाएंगे। एक रन आउट का मौका, सुरक्षित क्रीज में पहुंच गए यहाँ पर सोमनाथ। किसी तरह का अंपायर का दबाव नहीं है। अगर अंपायर को बहुत ही डाउटफुल हो तो ही वो जा सकते, फिर भी थर्ड अंपायर के लिए।
और यहाँ पर सोमनाथ के रूप में दूसरा झटका यहाँ पर अर्दापुर टीम को। दूसरा रन लेना चाहते थे सोमनाथ, उतनी अच्छी फील्डिंग। इस बीच नए बल्लेबाज सोमेश के रूप में यहाँ पर क्रीज पर दाखिल। अपनी टीम के लिए बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं सोमेश। देखते हैं इस पारी में क्या कर पाएंगे। और स्ट्राइक पर पहले ओवर के हीरो अक्षय, जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी पहले ओवर में। हॅलो, या कार्यक्रमाला उशिरा का होईना उपस्थित राहिलेले आमचे ओबीसी काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष अप्पारावजी काका यांचं स्वागत संदीप भाऊ गोड मित्रमंडळातर्फे नरेश पाटील कोंडाळवार हे करतील। और अगली गेंद के लिए तैयार अक्षय, अपने बॉलिंग मार्क पर तैयार राज। देखते हैं क्या कर पाएंगे इस गेंद पर। काफी अच्छी गेंदबाजी यहां पर राज द्वारा, कोई मौका नहीं। यानंतर स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी नायगावहून उपस्थित राहिलेले आमचे हनुमान जाधव सर यांचं स्वागत काँग्रेस कमिटीतर्फे टिलू पाटील गोड हे करतील। इस बीच अगली गेंद अक्षय के लिए, बहुत ही अच्छी लाजवाब शॉट यहां पर। गेंद बॉर्डर की तरफ जाती हुई, 1 बाउंस 2 बाउंस, जगदम्बा कलेक्शन चौकार। यानंतर आमचे दुसरे सहकारी अमर पाटील ढगे यांचं टिलू पाटील करतील। यहाँ पर अगली गेंद के लिए तैयार अक्षय, काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए अर्दापुर टीम के लिए। विकेट के पीछे खेलने की कोशिश, डॉट के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद स्कोर पहुंचा 29 रन 2 विकेट के नुकसान पर। 2 ओवर 29 रन।
कट किया है गेंद को, यहाँ पर गेंद बॉल की तरफ जाती हुई, अच्छी फील्डिंग, जब तक फील्ड करके थ्रो करते 2 रन, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाज द्वारा। सोमेश जो अच्छी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। अगली गेंद नयूम द्वारा सामना करेंगे यहाँ पर सोमेश। बहुत ही अच्छा शॉट, यहाँ पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, काफी बढ़िया हिट सोमेश के बल्ले से, 6 रन के लिए मैक्सिमम। यारदापुर की ओर से सोमेश और अक्षय द्वारा अगली गेंद नयूम की, फिर से एक बार उठाकर खेलने की कोशिश, उस तरह से गेंद बल्ले पे आई नहीं। 1 रन जरूर मिलेंगे दोनों ही बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हुए, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दोनों ही टीमों के लिए काफी महत्वपूर्ण है यह मैच। अगली गेंद के लिए तैयार अक्षय, जो पहली गेंद से पिच पर चौकारों की बरसात करते हुए, देखते हैं क्या कर पाएंगे नयूम के खिलाफ। अगली गेंद के लिए तैयार, अंपायर को क्रॉस करते हुए छोटा सा रन अप, अच्छी गेंद, मौका जरूर यहां पर, काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दूसरा रन लेना चाहेंगे और दूसरा रन, विकेट का पतन यहां पर। बहुत ही अच्छी कीपिंग यहां पर। हरी कदम पिच पर मौजूद, देखते हैं क्या कर पाएंगे अपनी टीम के लिए। अपने बॉलिंग मार्ग पर तैयार नयूम, काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे अक्षय, जहां पर 2 रन लेने की जरूरत नहीं थी वहां पर रन लेना चाहा और अपना विकेट खोया। अगली गेंद लेकर नयूम हरी के लिए, बहुत ही अच्छी गेंदबाजी, थोड़ा सा गति में परिवर्तन किया और उसका फायदा, कोई रन नहीं। अच्छी वापसी इस ओवर में नयूम द्वारा। अगली गेंद लेकर हरी के लिए, फिर से यहां पर उठा के खेलने की कोशिश, उस तरह से गेंद बल्ले पे आई नहीं, अच्छी फील्ड, एकमात्र रन से संतुष्टि। ओवर की समाप्ति, 3 ओवर के बाद स्कोर पहुंचा 40 रन।
इनिंग की चौथी ओवर लेकर आते हुए पवन, पहली ओवर में काफी महंगे साबित हुए थे, वापसी करनी पड़ेगी यहाँ पर पवन को। एक अच्छे गेंदबाज है पवन, पहले मैच में काफी अच्छी गेंदबाजी करी थी, लेकिन इस मैच में पहले 5 गेंदों पर 5 चौकों के बाद इस ओवर में वापसी करनी पड़ेगी। सामना करेंगे हरी कदम। फिर से यहाँ पर अच्छी गेंद, उतनी अच्छी फील्डिंग, सिर्फ मात्र 1 रन मिलेंगे यहाँ पर हरी कदम को। थोड़ी सी फील्ड में तब्दीली यहाँ पर। पवन, पवन का सामना करेंगे यहाँ पर एक बिग हिटर सोमेश, अर्दापुर टीम के लिए। काफी अच्छे बल्लेबाजी करते हैं सोमेश। इस बीच अच्छा शॉट, खिलाड़ी मौजूद, देखते हैं कैच हो पाएगा या नहीं। मिस फील्ड के चलते 4 रन, थोड़ा सा खराब फील्डिंग का नजर। और हल्के हाथों से खेल दिया यहाँ पर, खिलाड़ी वहां पर मौजूद, देखते हैं कितने रन मिल पाएंगे। 1 रन जरूर मिलेंगे यहाँ पर सोमेश और अर्दापुर की टीम को। विकेट्स की जरूरत यहाँ पर पवन को वापसी कराने के लिए, अपना कॉन्फिडेंस वापस लाने के लिए। देखते हैं क्या कर पाएंगे पवन। अगली गेंद हरी कदम के लिए, हरी कदम दिशा से भटकते हुए, वाइड गेंद का इशारा अंपायर द्वारा। बहुत ही एक्सपीरियंस अंपायर हमारे नदीम सर, और उनका साथ देंगे जॉन्टी सर। सचिन जादव वडगांवकर प्लीज कमेंट्री बॉक्स की ओर आए। इस बीच अगली गेंद, चिप शॉट खेला यहां पर, खिलाड़ी मौजूद, एक आसान सा कैच। जी जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 1 नंबरच्या जर्सी मधला खेळाडू सौरभ फलंदाजीसाठी आलाय। धावसंख्या सन्मानजनक आहे, परंतु विकेट मात्र जास्त गमावलेले आहेत अर्धापूर संघाने। बघूया पवनचा पुढचा चेंडू सौरभ साठी। काय चेंडू होता, काय लेंथ होती, अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ते पवन कडून। या दोन्ही संघासाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे या, कारण दोन्ही आपापले अगोदरचे सामने गमावलेले संघ आहेत। त्याच्यासाठी अतिशय या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला कायम राहायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही संघासाठी। पुन्हा एकदा पवन धावतोय गोलंदाजी मार्कवर। यावेळेस फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅटशी कनेक्ट नाहीये आणि आमच्या पंचाचा इशारा, ओव्हरची समाप्ती डीजे।
सौरभ बाद झाल्याच्या नंतर शुभम आला, नॉन स्ट्रायकर एंडला असेल शुभम. गोलंदाजी मार्कवर आपण नईमला पाहतोय. धावसंख्या सन्मानजनक आहे. मी अगोदरच सांगितलं होते की सन्मानजनक धावसंख्या आहे, परंतु विकेट मात्र जास्त गमावलेले आहेत. 47 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर नईम. यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक सचिन आहे तिथे. माईकचा आवाज थोडस व्हॅल्यूम वाढवा बरं. नईम मागच्या सामन्यामध्ये पाहिले की चांगली गोलंदाजी करत होता नईम. या सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू निर्धाव झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा तयार. यावेळेस पटका मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. तो त्या प्रकारची फलंदाजी सोमेश कानोडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. काय फटका मारलाय आपण रिप्ले मध्ये पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. पुन्हा एकदा नईम छोटस रनअप. गोलंदाजी मार्कवर तयार. पंचांना क्रॉस केलंय. यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू तसे एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाय आणि चेंडू जातो पुन्हा एकदा सीमा रेषा पार. कलेक्शन चौका. सामना रंगतदार मुकाबला होतोय दोन पलाटे संघामध्ये. नईम गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला बिग हिटर सोमेश कानोडे. पुन्हा एकदा फटका मारला त्याच दिशेमध्ये आणि चेंडू पुन्हा जातोय सीमा रेषा पार. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स चौकार. बघा मोठ्या खेळाडूचं लक्षण. एका बाजूने विकेट गमावत आहे अर्धापूरचा संघ, परंतु एका इनला जम धरून फलंदाजी करतोय फलंदाज सोमेश कानोडे. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 61 लॉस ऑफ 5 विकेट. चार षटक आणि 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव पलकावर लागल्यात 61 धावा. पुढचा चेंडू नईमचा सोमेश साठी. बघूया या चेंडूवर कशा प्रकारचा सामना करेल. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटशी संपर्क झालेला नाहीये आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली वापसी म्हणावी लागेल तिथे नईमची. अगदी फलंदाजापासून दूर ठेवलेला चेंडू होता. रिव्हर्स फटका खेळण्याच्या नादात मिस झालाय सोमेश आणि शुभम या अर्धापूर संघाची ही फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा धावतोय नईम. यावेळेस फाईन लेगच्या दिशेमध्ये ढकललंय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे सोमेशचा, परंतु अगदी वेळेला नकार दिलाय. लेग बायच्या रूपातली ही धाव आणि पंचाचा इशारा. ओव्हरची समाप्ती. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 62 धावा 5 गडी बाद. डीजे
विशाल विशाल आलाय संघासाठी 6वं षटक घेऊन. संघनायकाने एक जिम्मेदारी दिली आहे, एक आशा दाखवली आहे गोलंदाज विशालवर. बघूया विशाल कशा प्रकारची गोलंदाजी करेल. सामना करेल इनफॉर्म बिग हिटर फलंदाज सोमेश. 5 षटकानंतर 62 धावा धावपलकर लागले गेलेत. शेवटच्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक. सोमेश स्ट्रायकर एंडलाय. दिशाहीन चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली एक अवांतर. धावपलकार लागल्या 63. 18 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक आहे. बघूया किती धावाचा डोंगर उभा करेल हिंदवी एम्पायर आदापूरचा संघ, कारण दोन्ही अतिशय बलाढ्य संघ आहेत. पुन्हा एकदा पायावरती टाकलेला चेंडू. तिथे पवन क्षेत्ररक्षक तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. आता मात्र स्ट्रायकर यांना शुभम असणार आहे. मागच्या सामन्यामध्ये थोडीशी निराशाजनक फलंदाजी शुभम कडून पाहायला मिळाली, परंतु प्रत्येक सामना हा नवीन असतो. गोलंदाजी मार्कवर विशाल. अद्याप चांगलं षटक चालू आहे. 1 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा खर्च केल्यात. शुभम साठी सुद्धा अगदी पायावर टाकलेला चेंडू आणि लेग बाईच्या रूपात माझ्या मते यस लेग बाईच्या रूपात लिहि धाव. आमचे पंच अतिशय सिनियर, म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे बीसीसी संघाचे सल्लागार, प्रशिक्षक, मेंटॉर नदीम भाई हे पंच आहेत. आणि स्क्वेअर लेगला आपण पाहतोय अनुभवी पंच सुनील पाटील. दोन्ही अतिशय अनुभवी पंच आहेत. पुन्हा एकदा पायावर टाकलेला चेंडू. गोलंदाजाने मात्र लेंथ ओळखली आहे, अगदी त्या दिशेने वारंवार चेंडू काढतोय. सुंदर गोलंदाजी. पण या गोलंदाजाकडून प्रोत्साहन वाढवलं जाते गोलंदाज विशालचं. या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी विशाल कडून पाहायला मिळाली. किती ओव्हर बाकी आहे? 2 याच्यानंतर क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पुन्हा एकदा एकच धाव. मी सांगितलं होतं त्याप्रमाणे गोलंदाजी चालू आहे. अगदी पायावर म्हणजे बॉडीवर हिट करतोय गोलंदाज, म्हणजे रूम देत नाहीये. क्रिकेटच्या भाषेमध्ये बोललं जाते तर बिलकुल हात खोलण्याची जागा देत नाहीये गोलंदाज विशाल. आता सोमेश काय गोलंदाजी करतोय, काय गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाजाच्या अंगावर हिट करतोय चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या षटकामध्ये विशाल, एक युवा तरुण गोलंदाज, मॅन फ्रॉम उदगीर या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईट टाकल्याच्या नंतर या 5 चेंडू मध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात. राऊंड विकेट गोलंदाजी, अगदी बॉडीला हिट करत गोलंदाजी करतोय. रंगतदार मुकाबला फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये. सोमेश पुन्हा एकदा अंगावर टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा घेण्यापासून वाचू शकत नाही. 2 धावा पूर्ण. एकंदरीत पाहता चांगलं षटक म्हणावं लागेल अंशराजे पाटील या उदगीर संघाकडून. ओव्हरची समाप्ती निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेलेल्या आहेत 69 धावा. 5 गड्याच्या मोबदल्यात 69 धावा. या 2 फलंदाजाची गोष्ट केली जाईल तर या 2 फलंदाजाने 12 चेंडूचा सामना करत 22 धावाची भागीदारी केली. जो लास्ट खेळाडू बाद झाला, सौरभ बाद झाल्याच्या नंतर शुभम आणि सोमेश या दोन्ही फलंदाजांनी एक जिम्मेदारी उठवली. वेळ न वाया घालता सामना चालू करायचा आहे पंच. बॅट्समॅनने जर 3 चौकार मारले ओव्हर मध्ये तर 1000 रुपये आपल्याकडून म्हणजे नाव सांग. किशोर दंतुपाल. आणि बॉलरने जर किशोर दंतुपाल यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. एका षटकामध्ये 3 चौकार जर मारले, म्हणजे लगातार जरी नाही मारले, 3 षटकामध्ये जरी मारले तर यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. 1001 रुपये किशोर दंतुपाल यांच्याकडून ओव्हर मध्ये 3 चौकार मारले तर. बॉलरने जर 2 विकेट घेतल्या आणि बॉलरने जर 2 विकेट घेतल्या तर
1000 रुपये. 1001 रुपयाचं पारितोषिक. ओमचा चेंडू, सुंदर चेंडू, अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला. आपण पाहतोय उदगीरचा संघ फलंदाजांना जागा देत नाहीये, रूम देत नाहीये खेळण्यासाठी. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, अगदी प्लॅन केलाय आणि त्याचं एक्झिक्युशन सुद्धा अतिशय उत्तम, सर्वोत्तम या उदगीर संघाकडून पाहायला मिळाले. 28 नंबरच्या जर्सी मध्ये असलेला हा गोलंदाज युवा ओम, माफ करा राज. राजचा पुढचा चेंडू थोड्या वेळ हवेमध्ये आहे आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये. गडीबाद, डीजे बजा. पारी खेळून बाद झालाय. 4 चेंडूचा सामना करत केवळ 1 धावकडून बाद झालाय तो शुभम. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 7 नंबरच्या जर्सी मध्ये संभाजी उर्फ धनी. स्ट्रायकरला फलंदाजी करेल, सुंदर गोलंदाजी करतोय राज. पुन्हा एक चांगला चेंडू, केवळ पुश केलंय सन्मानपूर्वक. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा सुद्धा पूर्ण केलेत. एकंदरीत पाहता या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू टाकत केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय राजने. पहिला वाईट होता, माफ करा. 3 चेंडूचा खेळ झालाय. शपाल शपवून फटका केलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन षटकार डी. हा, डीजेने चांगलं प्रोत्साहन केले. हा फलंदाज आहे संभाजी. मारलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहे तिथे पवन. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आणि समाधानी असतील एखादा. जर या चेंडूवर विकेट मिळाला तर आमचे पारितोषिक करते किशोरभाऊ दंतुपाल यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्रायकरला असेल सोमेश, इनफॉर्म फलंदाज, बिग हिटर. धावा 78 धावपलकावर धावा लागलेल्या आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत. राजचा पुढचा चेंडू सोमेश साठी. फॉलो थ्रू मध्ये काहीतरी अडचण. थांबलाय, पारकलय, पिचला ओळखलंय आणि पुन्हा तयार होतोय गोलंदाज राज. सोमेश कानवडे बद्दल सांगायचं म्हणजे 15 चेंडूचा सामना करत 32 धावांवर फलंदाजी करतोय. त्याला चांगली साथ देतोय संभाजी. 9 धावांवर फलंदाजी करतोय 3 चेंडूचा सामना करत. पुढचा चेंडू पंचांना क्रॉस केले, उडवलाय. क्षेत्ररक्षक नईम आहे आणि रिस्की धाव पूर्ण. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्यात 79 धावा. शेवटचे 6 चेंडू. डीजे
चेंडू टाकले जात आहेत. गोलंदाजीची धुरा सांभाळेल विशाल. मागच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती विशालने. तोच विशाल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला असणार आहे, तो म्हणजे सोमेश. एक संघाची आशा. ओव्हर मध्ये 3 छक्के मारले तर 1000 रुपये. 3 षटकार या षटकामध्ये जर मारलेत तर किशोर भाऊ दंतुबाल यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकारासाठी. या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर विशाल, स्ट्रायकर एंडला सोमेश. शेवटचे 6 चेंडू धावपल करायला लागल्यात 79 धावा. हेलिकॉप्टर, छोटस हेलिकॉप्टर ग्राउंडनी लँड होते, परंतु काय क्षेत्ररक्षण आहे तिथे. कर्णधार, कॅप्टन सचिन राठोड यांच्याकडून आणि 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा विशाल धावतोय. शेवटचे 5 चेंडू असणार आहेत. स्ट्रायकर एंडला सोमेश. पुन्हा अंगावर टाकलेला चेंडू पॉइंट लेगच्या दिशेमध्ये जातोय गॅप मध्ये आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. सोमेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये 39 धावावर फलंदाजी करतोय 18 चेंडूचा सामना करत. शेवटचे 4 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. मारलाय फटका, पुन्हा गॅप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. जग चेंडू केवळ गॅप मध्ये पुश केलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 89. 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 43 धावावर फलंदाजी करतोय सोमेश. बघूया या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होईल का. पुन्हा एकदा खेळला फटका. 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल तिथे सोमेशचा. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी रिस्की धाव सुद्धा पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे भाऊ. 2 धावा सुद्धा पूर्ण. एकाकी झुंज देतोय फलंदाज सोमेश कानोडे. 45 धावावर फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला 91 धावा धावपलकावर लागले गेल्यात. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. जर गोलंदाजाचा विचार केलाय 1.5 म्हणजे 1 षटक आणि 5 चेंडू टाकल्याच्या नंतर 18 धावा खर्च केल्यात. या खेळपट्टीचा विचार केला तर एवढ्या काही धावा नाहीयेत. शेवटचा चेंडू असणार आहे. 45 धावावर फलंदाजी करतोय. षटकार मारला तर अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं पूर्ण होईल. बघूया होईल का. सोमेश मारलाय, पटका मारलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि बाद.
सौरभचा. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये केवळ दिशा दिली आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. तुळसा मैदानाच्या आतमध्ये सुनील या फलंदाजाकडून पाहायला मिळते. यापासून फलंदाजापासून दूर टाकलेला चेंडू बॅटचा एज घेऊन रवी पाटील कर्णधार यांच्या हातामध्ये. पहिला झटका, पहिला हादरा, पहिली सनी, पहिली अवदशा, पहिली कळा. स्टंपला टाकल्याच्या नंतर गोलंदाजाने आपली लेंथ बदलली. ऑफ स्टंपला टाकलाय. बॅटचा एज घेऊन रवी पाटील यांच्या हातामध्ये चेंडू अलगद जाऊन टिपलाय आणि बाद झालाय सुनील. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सचिन राठोड, कॅप्टन, कर्णधार, संघनायक अंशराजे पाटील उदगीर संघाचा. स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर 1 नंबरचा गोलंदाज सौरभ. रंगतदार मुकाबला, अतिशय महत्वाचा सामना. दोन्ही संघामध्ये 2 बल्लाढ्य संघ आहेत परिसरामधले. चांगला चेंडू, शॉर्टपिच लेनचा हा चेंडू होता. पडल्याच्या नंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडू. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढतीये. धावफलकावर लागल्यात 5 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. या पहिल्या 2 षटकामध्ये आपण 38 सर्कलच्या बाहेर केवळ 2 खेळाडू उभे करू शकता. पहिलं षटक प्रगतीपथावर शुभमचं, माफ करा सौरभचं. अरबाजच्या बॅटचा येज आणि किपरच्या हातामध्ये पुन्हा एक गडी गारद. आपला 100% प्रयत्न देतोय तो म्हणजे सौरभ. आणि फलंदाज संदीप सँडी 4. थोडस डगआउट मध्ये आमच्या प्रेक्षकांमध्ये वार्तालाप चालू आहे. ज्या उदगीरच्या संघाला आम्ही ओळखतो तो हा संघ नाहीये. कारण उदगीर संघाचं नाव खूप मोठं आहे, परंतु त्या प्रकारची फलंदाजी अद्याप तरी पाहायला मिळालेली नाही. या दरम्यान दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईटच्या रूपामध्ये वाढलेली ही धाव. ज्या संघाला हे ओळखतात अगदी तशी साजेशी खेळी या संघाकडून अद्याप आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. थोडस निराशाजनक प्रदर्शन आपल्याला उदगीर संघाकडून अद्याप तरी पाहायला मिळतंय. मागच्या सामन्यामधला पराजय, या सामन्यामध्ये खराब सुरुवात. पुन्हा एक चांगला चेंडू संदीपने हलक्या हाताने खेळलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर लागल्यात आणि 2 गडी बाद झालेत.
आकुडत्या टप्प्याचा चेंडू शप्पल होऊन खेळलाय. चेंडू जातोय 1 बॉल्स सीमा रेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड चौक. हरी कदम गोलंदाजी मार्कवर आपण ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर 10 धावा लागल्यात. 2 गडी बाद झालेले आहेत. निर्धारित 42 चेंडू मध्ये 82 धावांची गरज असणाऱ्या अंशराजे पाटील उदगीर या संघाला. या संघाचा विचार केला तर फलंदाजीसाठी ही अनुकूल पिच आहे. या दरम्यान लोअर फुलटा चेंडू डाऊन दी ग्राउंड. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या षटकाची चांगली सुरुवात केली आहे सचिन राठोडने. पुढचा चेंडू हरीचा. फटका मारलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. विरुद्ध दिशेने अक्षय धावतोय परंतु पोहोचू शकला नाही. अगदी थोडस समोर झालाय परंतु प्रयत्न चांगला आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. माफ करा 3 धावा. वा रे वा बावा 3 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 17 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. प्रयत्न चांगला होता अक्षयचा परंतु विरुद्ध दिशेमध्ये जाऊन झेल घेणं आपल्याला वाटते तेवढं सोपं नाहीये. चांगला चेंडू विकेटची दाद परंतु पंचावर कोणताही दबाव नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी चांगली वापसी या षटकामध्ये. हरी कदम गोलंदाजीची धुरा सांभाळतो. या संघाच्या गोलंदाजीचा हुकुम एक्का म्हणून ओळखला जातो हा गोलंदाज हरी कदम. पुन्हा एक चांगला चेंडू शफल होऊन खेळ चेंडूला आणि चेंडू जातोय सीमा. परंतु चेंडूचा विचार केला तर अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिले की संदीप याच प्रकारच्या चेंडूवर अगदी बाउंड्रीवर झेलबाद झाला होता. पुन्हा एकदा तेच उदाहरण आपल्याला संदीप कडून पाहायला मिळाले. फटका चांगला होता परंतु त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल बाद. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकामध्ये. 17 धावा धावपलकावर लागल्यात. तो बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज नाही. नदीम सर नाव विचारून घ्या एकदा. ओम 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 आलाय. हरी कदम रिवर्स पटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज खूप चतुर आहे. पहिल्या 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्याच्या नंतर मागच्या 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही भावाने आणि 1 गडी बाद केलाय. चांगली वापसी गोलंदाज हरी कदम यांची. सामन्यामध्ये अजून रंगत कायम आहे. कोणता संघ जिंकेल
अजून सांगता येत नाही, कारण प्रेडिक्शनचा विचार केला तर 50-50% चान्सेस दोन्ही संघाकडे. या दरम्यान चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक ज्यानी धावतोय आणि काय झेल घेतलाय भावा. शुभम संगनवार जिथं कुठं असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. शुभम, चला ओम बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जॉन्टी सर नाव विचारून घ्या. माधव आहे का? यस माधव. चला गोलंदाजी ची दुरा सांभाळेल आता तिसऱ्या षटकामध्ये सोमेश. 2 षटकाचा खेळ झालाय, 17 धावा धावपलकार लागल्यात आणि गडी बाद झालेले 4. अगदी सेम अवस्थेमध्ये होता अर्धापूरचा संघ सुद्धा, परंतु त्याला उभारले सोमेशने. आता सचिन एकमेव आशा अंशराजे पाटील उदगीर या संघाची. सोमेश धावतोय सचिन साठी. अगदी अंगावर टाकलेला चेंडू केवळ दिशा दिली, फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. लीडिंग फ्रॉम द फ्रंट काय फलंदाजी करतोय एक संघाची आशा. 4 धावा चेंडूचा सामना करत 12 धावावर फलंदाजी करतोय फलंदाज सचिन राठोड. पुढचा चेंडू सोमेशचा. चांगला खेळलाय, सन्मानपूर्वक खेळलाय. गुडलेनचा चेंडू होता, केवळ पुश केलंय. फॉलो थ्रू मध्ये स्वतःचं क्षेत्ररक्षण गोलंदाज सोमेशचं. या 2 चतुर खेळाडूमध्ये रंगलेली रंगत. गोलंदाज चतुर आहे, फलंदाज सुद्धा चतुर आहे. रंगत मैदानाच्या आतमध्ये सचिन वर्सेस सोमेश. या पुढच्या टप्प्याचा चेंडू फटका मारलाय. क्षेत्ररक्षण सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि केवळ एकच धाव. पहिल्यांदा सामना करेल पहिल्या चेंडूचा. आकुडत्या टप्प्याचा चेंडू होता, निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. 3 षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा खर्च केल्यात. सोमेश कानोडे एक पार्ट टाइम गोलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु हल्लीच्या काळामध्ये गोलंदाजीमध्ये खूप सुधारणा केली आहे सोमेशने. पुन्हा एक आकुडत्या लेनचा चेंडू आणि पुन्हा एक निर्धाव. चेंडू आणि 70 धावांची गरज आहे. सामना अजूनही दोन्ही संघाकडे संपलेला नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा कुठं, या वेळेस मात्र गोलंदाजाची दिशा ओळखली आणि चेंडूला केवळ पुश केलंय, पाठवलंय सीमा रेषा पार.
त्यात मात्र काम आहे 30 चेंडू मध्ये 66 धावा. सचिन राठोड 13 धावावर फलंदाजी करतोय. माधव 4 धावावर फलंदाजी करतोय. 30 चेंडू मध्ये 66. गोलंदाजीची धुरा सांभाळेल आता अमोल चव्हाण. अमोल गोलंदाजी मार्कवर महत्वाचं षटक. तीस चेंडू आणि 66 धावा. गोलंदाजी मार्कवर अमोल. सचिन राठोड साठी पुढचा चेंडू पुल्लरलेनचा चेंडू. काय चेंडू टाकलाय अमोलने. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अमोलने सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु फलंदाजीच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाला पराजयाचा सामना करावा लागला होता. पुन्हा एकदा अमोल धावतोय. मारलाय. हेलिकॉप्टर उडाले आणि जाऊन पोहोचले संभाजीच्या हातामध्ये. बाद. सिद्धू फलंदाजीसाठी आलाय. सिद्धू चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये या फलंदाजी त्याने दाखवली होती. चांगली फलंदाजी केली होती मागच्या स्लॉग ओव्हर मध्ये. मागच्या सामन्यामध्ये संघाला गरज आहे. संघ खूप अडचणीत सापडलेला आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर अमोल सुंदर कामगिरी करतोय अर्धापूर संघाकडून. पुढचा चेंडू सिद्धू साठी. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू होता आणि निर्धावच्या स्वरूपात मोठा फायदा उचलू शकला नाहीये सिद्धू. सिंधूला हवा तसा चेंडू मिळाला होता, परंतु मोठा फायदा घेऊ शकला नाही. पुन्हा एकदा तयार. यावेळेस आखूड त्या टप्प्याचा चेंडू फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय. रंगात मात्र वरचेवर कायम होते. रंग बदलणाऱ्या सरड्याला सुद्धा लाजवेल असा सामना रंग बदलतोय. एका बाजूने विकेट पडतायत आणि एका बाजूने धावा होत आहेत. रंगतदार अवस्थेमध्ये सामना सापडलाय. 32 धावा धावपलकावर लागल्यात. यावेळेस मात्र गती परिवर्तन गोलंदाज अमोल चव्हाण या गोलंदाजाकडून पाहायला मिळालंय. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला अगदी तेज तर्रार होतं. षटकार काढला होता, परंतु पुढच्या चेंडू मध्ये गती परिवर्तन गोलंदाज अमोल चव्हाण कडून पाहायला मिळाले. फलंदाजीची शैली वेगळी आहे सिद्धूची. रिवर्स आणि सक्सेसफुल चेंडू जातोय सीमा रेषा पार. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स छप्पन 24-56. गोलंदाजीची धुरा सांभाळेल हारी कदम. 24 चेंडू आणि 56 धावा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 14 धावा पर ओव्हर. 14 धावा प्रति ओव्हर धावा काढाव्या लागतील अंशराजे पाटील उदगीर या संघाला जिंकायचा असेल तर.
फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे तो माधव आणि नॉन स्ट्रायकरला पाहतोय आपण सिद्धू. सिद्धू मात्र बिग हिटर आहे. आपण आताच पाहिलंय षटकार चौकार प्राप्त करून 10 धावांवर फलंदाजी करतोय. माधव बघूया कसा सामना करतील. एक दर्जेदार गोलंदाज हरी कदम यांचा. गोलंदाज चतुर आहे. फलंदाजा अगोदरच शफल झाला होता. फलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहतोय की फलंदाज ऑफ स्टंपच्या साईडने अगोदर शफल झाला होता. परंतु चेंडूने गोलंदाजाने आपली लेंथ बदललेली नाही. ती ज्या लेंथवर गोलंदाजी करण्याची गरज त्याच लेंथवर गोलंदाजी करतोय हरी कदम. पुन्हा एक चांगला चेंडू हरी कदम. उग नव माय हरी कदम म्हणतात. काय गोलंदाजी करतोय हरी कदम यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर 1.2 षटकामध्ये 7 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत हरी. यावेळेस पंचाचे दोन्ही हात समांतर आणि वाईड. एक धाव वाईडच्या स्वरूपामध्ये वाढली. या सामन्याच्या नंतर 5 मिनिटाचा ब्रेक असेल. रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला सामना. पुढचा चेंडू हरी कदमचा माधवसाठी. काय चेंडू टाकला अगदी पायावर. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. गोलंदाजाने आपलं काम चोख केलंय. क्षेत्ररक्षकाला गरज आहे की त्याची साथ देण्याची. अगदी हातातली धाव तिथे घेतली आणि धावसंख्या वाढतीये. 38 धावा 38 लॉस ऑफ 5 विकेट. इक्वेशन वाढत जाते. 15.43 असं इक्वेशन झालंय आता. गोलंदाजी मार्कवर हरी सिद्धू साठी. सिद्धू सामना करेल या षटकामध्ये. चांगला चेंडू सुंदर चेंडू. अगोदरच ऑफ स्टंपला शफल झालेला फलंदाज. चेंडू जातोय लेग स्टंपच्या वरनं कीपरच्या हातामध्ये. निर्धाव. एक निर्धाव चेंडू. इक्वेशन वाढत आहे. अंशराजे पाटील उदगीर या संघाचं. आपण एका बाजूला पाहतोय डगआउट उदगीरचा संघ अतिशय निराशाजनक त्यांच्या डगआउट मध्ये वातावरण आहे. परंतु एका बाजूला एका डॉट नंतर उत्साह वाढत आहे अर्धापूरच्या डगआउट मध्ये. हा असतो सामना. क्रिकेट खेळाचं वैशिष्ट्यच असं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एक. काय चेंडू आहे हरी कदम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आता इक्वेशन असं आहे 19 चेंडू आणि 54 धावा. या षटकाचा जर विचार केला तरी केवळ एक धाव लेग बायच्या रूपात आणि एक वाईटच्या रूपातली धाव आहे. सुंदर गोलंदाजी आहे 25 नंबरच्या जर्सीमध्ये हरी कदम यांची. काय चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू हरी कदम यांच्याकडून पाहायला मिळाले आणि एकच धाव. निर्धारित हरी कदमने 2 षटकामध्ये 9 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत. नक्कीच एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल हरी कदम यांच्याकडून. आता इक्वेशन असं आलंय 18 चेंडू 53 धावा. पुन्हा एकदा तेच भारत पाकिस्तान सामन्याचं पुनरावृत्ती. चेंडू 53 धावा. हा इक्वेशन असं आलंय की हे इक्वेशन आले की नेहमीच आपल्याला
चौकार. पंचेचाळीस धावा. सिद्धू काढशील का रे भावा. गोलंदाजी मार्को रामोल. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय. वा रे. अर्धापूर संघाची गोलंदाजी मागच्या काही काळामध्ये या संघाने गोलंदाजीमध्ये आपली एक छाप निर्माण केली आहे. ही यांची कमकुवत बाजी होती, परंतु आता मात्र सुंदर गोलंदाजी करतात. या दरम्यान डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. अक्षय आहे तिथे आणि एकच धावेमध्ये संतुष्ट असणार आहे. एका धावेने काम चालणार नाही. संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल अंशराजे पाटील उदगीर संघाला, तर मोठे फटके मारावेच लागतील. अजून सामना संपलेला नाहीये. हिम्मतनगर संघाचा जर विचार केला तर त्यांना सुद्धा असंच इक्वेशन होतं की 18 चेंडू मध्ये 45 धावा काढायच्या होत्या आणि 5 चेंडू शिल्लक ठेवून याच संघासमोर त्यांनी ते चेस केल्या होत्या. पुढचा चेंडू मारलाय माधवने. बॅटचा येच गेलाय. फाईन लेगच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक जानी, चांगलं क्षेत्ररक्षक आणि एकच धाव. एका धुक्याने काम चालणार नाही. ओव्हरची समाप्ती 12-43. 12 चेंडू 43 धावा. ही फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे. सौरवचा पहिला चेंडू. स्ट्रायकर एंडला माधव. 12-43 इक्वेशन. आकुडत्या टप्प्याचा चेंडू केवळ दिशा दिली आणि चेंडूला पाठवलंय श्री साई बुक सेंटर. चौकार. ब्लॉक होल्लेनचा चेंडू निर्धाव. एक निर्धाव चेंडू रिक्वायर्ड रन रेट वाढवत आहे. पुन्हा सौरव धावतोय माधवसाठी. पळून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केली आणि पंचाचा इशारा वाईड. म्हणजे एकूण 2 धावा चेंडू गणल्या जाणार नाहीये. वाईट चेंडू आणि बाईच्या रूपातली एक धाव. स्ट्रायकरला पाठवलंय सिद्धूला. सिद्धू हा बिगिटर आहे. सिद्धूकडे ते फटके आहेत, ती ॲबिलिटी आहे. बघूया सिद्धू कसा सामना करेल. सौरवचा मारलाय, फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलंय वन बॉल सीमारेषा पार. चौकार. सामना अजून संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 9 चेंडू 33 धावा. या षटकातले 3 चेंडू अजूनही आहेत. 33 धावा आहेत काढायच्या.
तर प्रेक्षकामध्ये चालू आहे, निघतील का नाही. एक जण म्हणतोय अंशराजे पाटील उदगीर संघ काढेल, तर बाजूलाच बसलेला एक प्रेक्षक म्हणतोय नाही, अर्धा पुढचे गोलंदाज काढू देणार नाहीत. रंगतदार आहे, जेवढं खेळाडूवर बर्डन आहे तेवढंच प्रेक्षकामध्ये चालू आहे आमच्या इथं. 9 चेंडू 33 धावा. या 3 चेंडू मध्ये किती धावा काढतील, म्हणजे मागच्या 6 पुढच्या 6 चेंडूवर किती धावा ठेवतील, हे खूप महत्वाचं असणार आहे. पुढच्या 3 चेंडूचा खेळ अतिशय महत्वाचा असणार आहे अंशराजे पाटील उदगीर या संघासमोर. या टप्प्याचा चेंडू आणि झेल सुटलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौका. गुजगुज चालू आहे. रोहन रेड्डी सर अजूनही फलंदाजीला आलेले नाहीयेत. तर काय झालंय तो विषय चालू आहे. रोहन रेड्डी सर एक दर्जेदार खेळाडू अजूनही मैदानात आलेले आहेत. पुढचा चेंडू सौरभचा सिद्धू साठी. निर्धाव चेंडू टाकला होता, परंतु लेग बायच्या रूपात माझ्यामध्ये ही धावा असणार आहे का, नाही, बॅटच्या रूपातली ही डाव आहे. एक धाव पूर्ण केली आहे. आता 7 चेंडू मध्ये काढायचे आहेत 28. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 7 चेंडू आणि 28 धावा. मारलाय, काय फटका मारलाय भावा, षटकार. अवस्थेत सामना आहे. 6 चेंडू मध्ये काढायच्या आहेत 22 धावा. सहा चेंडू आणि 22 धावा. गोलंदाजी मार्कवर सोमेश, स्ट्रायकर एंडला सिद्धू. सहा चेंडू आणि 22 धावा. हे कानमंत्र दिला जातोय हरी कदम यांच्याकडून गोलंदाज सोमेशला. सिद्धू या फलंदाजाकडे ती ॲबिलिटी आहे. 6 चेंडू 22 धावा. यानंतर होणारा सामना कळमनुरी वर्सेस हिमायतनगर. ती शॉर्ट लेनचा हा टप्पाचा चेंडू पंच आपसामध्ये बातचीत करता. अनुभवी पंच आहे तिथे स्क्वेअर लेगला नदीम सर. कळमनुरी संघ आणि हिमायतनगर संघ सज्ज राहायचे. यानंतर तुमचा लगेचच 5 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. त्यानंतर लगेचच 2 जिंकणाऱ्या संघामध्ये सामना असणार आहे. आणि पंचाचा इशारा आलाय, नो बॉल. रंगत अजून कायम. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. सिद्धू, बघूया सिद्धू हिरो ठरतो का या सामन्यामध्ये. जर या फलंदाजाला हिरो व्हायचा असेल तर 6 चेंडू मध्ये 21 धावा काढाव्या लागतील. आणि गोलंदाज सोमेशला जर हिरो व्हायचा असेल तर डिपेंड कराव्या लागतील 21 धावा. पुढचा चेंडू मारलाय, फटका मारलाय आणि पाठवलंय सीमा रेषा पार.
वाढतायत. युट्यूबला पाहणाऱ्याची संख्या वाढतीये. जाऊन पोहोचले 1759 लोक ऑनलाईन सामना पाहतायत. आणि 15 धावा. चांगला फाईट, वातावरण टाईट. संदीप पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. करा टिल्लू पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. जर या गोलंदाजाने विकेट मिळवला तर तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मॅच जरी विन केला, अंशराजे पाटील उदगीर संघाने सामना जरी जिंकला म्हणजे दोघांकडून एक प्राइज आहे. टिल्लू पाटील यांच्याकडून जर या फलंदाजाने सामना संपवला, विजय करून दिला तर 500 रुपये आणि गोलंदाजाने विकेट घेतली तरी 500 रुपये. ये पैशाचा वर्ष. पाऊस सुरू झालाय, येतो सुरुवात आहे. पुढचा चेंडू मारलाय हवेमध्ये. चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि बा, हे राम, हे प्रभु, स्वामी जगन्नाथम, ये क्या हुआ, ये क्या हुआ. गमछा खुल गया. चार अवस्थेमध्ये सापडलाय, जेल सुटलाय. उग नव माय बोकर होय. 500 वाचले. लक्ष्मी बळकट. 4 चेंडू 13 धावा. काय सामना होतोय. प्रेक्षक वर्ग वाढतोय. प्रेक्षक जागेवर उभे. 4 चेंडू 13 धावा. मैदानामध्ये कान मंत्र दिला जातोय अरबाज कडून. चांगल्या फलंदाजाचा झेल सोडणे म्हणजे दारात आलेल्या लक्ष्मीला ठुकरावण्यासारखं आहे. अगदी तसंच काम. 4 चेंडू 13 धावा. काय सामना आहे भावा. 4 मध्ये 13, 4 मध्ये 13. हरी कदम आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय. 4 चेंडू मध्ये 13 धावा आहेत. सिद्धू या फलंदाजाकडे आपण मागच्या काही वेळापासून म्हणतोय की या फलंदाजाकडे ती ॲबिलिटी आहे. मारलाय फटका, हवेमध्ये आहे. शुभम त्याच्या खाली आणि बाद. समालोचन कक्षामध्ये तब्बल 501 रुपयाचं सोमेशसाठी टिल्लू पाटील यांच्याकडून. आता काढायच्या 3 मध्ये 13, 3 13. राज आलाय फलंदाजीसाठी. राज स्ट्रायकर एंडला असणार आहे. 3 चेंडू मध्ये 13 धावा काढायच्या आहे. प्रेक्षक वर्गामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले की रोहन सर जिंकण्यासाठी अंशराजे पाटील उदगीर संघाला. रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला हा सामना. एक युवा खेळाडू माफ करा, राज स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर सोमेश. मारलाय, फटका मारलाय आणि काय फटका मारलाय भावा.
राज राज छोटा बम बडा धमाका. जर सुपर ओव्हर झाला तर सुपर ओव्हर होणार नाही. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होणार नाही. बॉल आउट होणार आहे. बॉल आउट होणार आहे. सुपर ओव्हर होणार नाहीये. 2 चेंडू मध्ये 7 धावा. राज राज प्रेक्षकांच्या नजरा राजवर. गोलंदाजी मार्कवर सोमेश. 2 चेंडू 7 धावा. मारलाय. काय फटका मारलाय बाबा. गेला उडाला. आता मात्र एका चेंडू मध्ये एका धाव्यांची गरज. काय आमचे आयोजक संदीप पाटील काय बॉल आउट होईल काय. 1 चेंडू 1 धाव. रंगतदार सामना. काही सांगता येत नाही. प्रेडिक्शन क्रिकेट या खेळामध्ये प्रेडिक्शन लावणं अतिशय चुकीचं आहे. कारण 22 धावा काढायच्या होत्या. सिद्धूही बाद झाला होता परंतु 2 चेंडूवर 2 षटकार मारले या वाघानं. राज राज नाम तो सुना ही होगा. 1 चेंडू 1 धाव. सोमेश गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आलेले आहेत. 1 चेंडू 1 धाव. टाय झालं तर एक पारितोषिक आहे. 1 मिनिट. दोन्ही टीमला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना जर टाय झाला तर संदीप पाटील यांच्याकडून दोन्ही टीमला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. करा काहीतरी. मारलाय.